नमस्कार सगळ्यांना। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपण सर्वांसाठी आज एकदम बेस्ट गावरान रेसिपी घेऊन आलो आहे। तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर आपण कधी शेंगामध्ये चिकन खाल्लंय का? कोणी खाल्लं असेल किंवा नाही खाल्लं तर आपण ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर सर्वात आधी हे शेंगा साफ करून घ्यायचे। तर मी आणि आई आज हे शेंगाची रेसिपी बनवणार आहोत। तर सर्वात आधी हे शेंगा कटिंग करून घेणार आहोत। तर आजची ही शेंगा आणि चिकनची गावरान रेसिपी आपण सर्वांसाठी आहे। तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्याला ही आजची गावरान रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता आमचे हे शेंगा सर्व कटिंग करून झालेले आहेत। तर आई आता हे कांदा कटिंग करून घेणार आहे छोटे साईजमध्ये, आणि मी नुसता रिकामच होतो। तर आईने सांगितले की तोपर्यंत तू टोमॅटो कटिंग करून घे, कारण की रात्र पण व्हायला लागलेले आहे, तर पटापट कामं व्हायला पाहिजे। तर मी पण आता टोमॅटो कटिंग करून घेणार आहे छोटे साईजमध्ये। तर आमचं जोरात काम चालू आहे आता आजची रेसिपी बनवायला। तर आता सर्व कटिंग करून झालेले आहेत। तर आता आपण चुलीत आग जाळून घेणार आहोत। तर माझ्यासोबत हा स्पेशल कुक आहे। तर याचे अनेक प्रश्न असतात की काका काय करणार आहे, काय बनवणार आहे, याचे नेहमी प्रश्न असतात। बनवणार आहोत चिकन। तर आता आपली आग जाळून झालेली आहे। तर आता चुलीवर भांडं ठेवून घेणार आहोत आणि आपले ते चिकन किती आहे, आपली भाजी किती क्वांटिटीमध्ये बनवणार आहोत त्याप्रमाणे आपण ऑइल तेल टाकून घ्यायचे त्याच्यात, आणि तेल गरम झाल्यानंतर आम्ही कांदा टाकून घेतला त्याच्यात। तर आता कांदा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत, कलर चेंज होईल तोपर्यंत। तर आता आपले मसाले ॲड करून घेऊ। आपले सर्व मसाले ॲड झाले असतील तर मसाला जो आहे तो परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे। तर आपला आता मसाला रेडी झाला आहे। तर आपण चिकन टाकून घेणार आहोत। मी 1 किलो चिकन घेतलं आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे किती पण घेऊ शकता। तर चिकन टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। तो चिकनचा कलर असतो तो चेंज होईल तोपर्यंत। तर आता मी त्याच्यात तिखट थोडं कमीच टाकणार आहे, कारण की छोटे छोटे पोळे आहेत त्यांना खायला नाही जमणार त्यासाठी। तर आपण आपले टेस्टप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। तर आपलं आता चिकन परतून झालेलं आहे। तर आता त्याला थोडंसं झाकून ठेवणार आहोत। तर बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि हाफ शिजून रेडी झालेला आहे। तर आता ह्याच्यात आपण आपले जे शेंगा आहेत ते टाकून घेणार आहोत। ते चांगल्या प्रकारे स्वच्छ पाणी धुवून घ्यायचे। शेंगा टाकून झाल्यानंतर परत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। बघा ही चुलीवर ही रेसिपी बनवताना आपलं भांडं खाली पडतं कधी कधी। तर आपण कधी बनवत असाल तर सावकाश आणि सांभाळून बनवा, कारण की पडण्याची शक्यता असते। आमचं भांडं परत पडतंय ते चुलीवरून। तर आता झाकून ठेवूयात, 15 मिनटं झाकून ठेवायचे आणि झाकणावरती पाणी ठेवायचे। नंतर ते पाणी गरम झाल्यानंतर ते परत ती आपली ही भाजी आहे त्याच्यात टाकून द्यायचे गरम पाणी। तर आता थोडंसं परतून घेणार आहोत, कारण की खाली बसायला नको त्यासाठी।
तर आता आपण जो टोमॅटो कटिंग करून घेतलेला होता अगोदर, तर तो टाकून घेणार आहोत आणि तो परत परतून घ्यायचा आहे. थोडे अलगद हाताने परतून घ्या, कारण की ते शेंगा जे आहेत ते विरून जाणार शिजून झाल्यानंतर. तर बघूया, आपली आता ही रेसिपी रेडी झालेली आहे. हे बघा, त्याच्या रस्सा तुम्ही बघू शकता आणि हे पीस आपले शेंगा बघा. कोथिंबीर आम्ही अगोदरच कटिंग करून घेतलेला होता, तर तो पण टाकून घेतला आम्ही वरून. तर हे बघा तुम्ही, पीस किती छान कलर आलेला आहे आणि एकदम बेस्ट झालेली आहे आमची आजची रेसिपी. तर आपल्याला ही आजची गावरान रेसिपी कशी वाटली कमेंट करून